मैत्रिणींनो, मी आज माझ्या आईच्या जे बालपणाचं घर आहे ते दाखवणार आहे आणि आईचं शिक्षण कसं झालं, माझ्या आईचं जे तिचं लहानपणापासूनची तिची शिक्षण तिचं म्हणजे लग्नापर्यंत, लग्नानंतर तिने पूर्ण शिक्षण केलेलं आहे. तर आधी सगळ्यात आधी आईची मी आता तुम्हाला तिची ओळख करून देते. ही माझी आई आहे. हां, बोल. आता मग 4-5 व्हिडिओ ती म्हणे आई तुझे करते मी. ठीक आहे म्हटलं. तर माझं समदाण्याचं माहेर, सडक समदाणा असं म्हटलं तरी चालेल, कारण नाशिक, एक मिनिट नाही, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सोंदाणं हे तिचं आईचं माहेर आहे. आणि त्या माहेर पासून आपण सुरुवात करणार आहोत. तर तिच्या लहानपणाचं तिने थोडंसं, मी घराचे फक्त फोटो काढलेले आहेत, जास्त काही घराचा व्हिडिओ केलेला नाही आहे, पण आपण तो पुढे बघणारच आहोत. तर मी तिचं जे आहे, तर ती कशा पद्धतीने शिकली, तिचं लग्न झालं तेव्हा ती अजूनही 11वी झालेली होती. तर त्याचे भाग आपण आज पुढचे आहे. आता आपण ते 10-10 मिनिटाचे आपण तिचं हे मुलाखत घेऊन आणि तिचं पुढचं सांगणार आहोत. तर आई, तुझं हे बालपण कुठे गेलं, काय गेलं ते तर मी आता सांगितलंच आहे की तू नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातल्या सोंदाणे ह्या गावातून तुझं बालपण गेलेलं आहे. तर थोडक्यात तुझे आई वडील ते. नमस्कार. तर माझे आई वडील शिक्षक आणि शिक्षिका होते, प्राथमिक शाळेमध्ये होते. माझ्या आईचं 52 साली लग्न झालं, 1952ला. त्यावेळेला तिला चांदवडची ऑर्डर मिळाली. तिचं शिक्षण जळगाव जिल्ह्यामध्ये म्हणजे मोठ्या जळगावला झालं होतं. माझे आजोबा शिक्षणाधिकारी होते आणि त्यावेळेला मराठा समाजाचं 250 का 300 रुपये लोन घेतलं होतं, कर्ज. आणि मग मुलीला त्यांनी शिकवलं होतं, कारण पूर्वी 4-5-7 मुलं राहायचे. जरी शिक्षणाधिकारी होते तरी पगार काही पुरायचा नाही. मग तिचं 250-300 रुपये मराठा समाजाने कर्ज दिलं आणि ती त्यावेळेला 8वी पास होती. इंग्रजी तिला चांगलं येत होतं आणि तिला ग्रॅज्युएट व्हायचं होतं. पण मग परिस्थितीमुळे ती ट्रेनिंग कॉलेज झाली जळगावला. त्यावेळेला तिने अनेक साने गुरुजींचे लेक्चर ऐकले, म्हणजे भाषणं ऐकले. अंमळनेरला त्यावेळेला साने गुरुजी म्हणजे तिथे असायचे. त्यावेळेला तिथे त्यांचं बोर्डिंग होतं आणि बोर्डिंग सांभाळून ते काम करायचे. त्यावेळेला तिने ते प्रत्येक अनुभव ती आम्हाला सांगायची. आता वडिलांचं म्हटलं तर वडिलांचे जे मोठे भाऊ होते, रघुनाथ पर्वत पवार, पवार अण्णा म्हणतात त्यांना, ते महात्मा गांधी विद्या मंदिर च्या सेक्रेटरी होते मालेगावचे. तर ती एक त्यावेळेला एक चांगली संस्था म्हणजे शिक्षण संस्था होती. आणि भाऊसाहेब हिरे हे जे सहकार मंत्री होते, तर त्यांनी जे मराठा समाजाचे मोजके किंवा इतर समाजाचे सुद्धा धडाडीचे जे तरुण होते ते जमा केले. तर त्याच्यामध्ये माझ्या काकांचं सिलेक्शन झालं, म्हणजे निवड झाली आणि ते विद्या मंदिरचे सेक्रेटरी होते. तर ते जवळजवळ बरंचसं 81पर्यंत ते, म्हणजे 80-81पर्यंत, 1980पर्यंत ते सेक्रेटरी होते. परंतु त्यांनी ते पूर्णपणे वाहून घेतलं होतं आणि मग संस्थेमध्ये नोकरी लागणारी मी पहिलीच घरातली व्यक्ती होती. त्यांनी गावातले समदाण्याचे, उमराण्याचे किंवा आजूबाजूचे वराणं, चिरसोंडी बरेच मुलं लावले होते. मालेगाव तालुक्यातल्या आजूबाजूच्या खेड्यावरच्या बऱ्याच मुलांना त्यांनी तेव्हाच्या काळात लावलेलं होतं. पण मी त्यावेळेला 82-83ला लागली. त्यावेळेला माझे आजोबा कर्करोगाने वारले होते. त्यावेळेला त्यांचं वय 68 होतं. असं तर त्यावेळेला ते 1940-41ला शिक्षक होते जिल्हा परिषदला, परधाडी या गावाला. आणि त्या परधाडीला शिक्षक असताना त्यांनी माझ्या वडिलांना, बकऱ्या चालत असायचे वडील, 10 वर्षाचे होते. आणि त्यांनी आणि माझी एक आत्या होती, तिला, असं दोघांना त्यांनी शिक्षणासाठी नेलं. आणि मग त्यांनी शिकवलं, ट्रेनिंग कॉलेज केलं आणि दोघं प्राथमिक शिक्षक झाले. आत्या होती ती दाभाडीला दिलं तिला, आणि ती पण शिक्षिका होती. आणि दाभाडी म्हणजे हे मी म्हटलंच की माझं जे माहेर आहे ते दाभाडीचं आहे. मी तो मागचा व्हिडिओ, माझं 150 ते 200 वर्षापूर्वीचं जे घर होतं दाभाडीचं, माझं म्हणजे माहेरचं, म्हणजे माझ्या आईचं सासर,
तर ते घराचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे. त्याच्यात सुद्धा माझी आईच बोललेली आहे. तिने घराची जेवढी माहिती होती तिला तेवढं सांगितलेलं आहे. तर मी तो व्हिडिओ तुम्हाला आधी तुम्ही सगळ्यांनी खूप प्रतिसाद दिला आहे मला त्या व्हिडिओला, की त्याच्यामुळे मी आता माझ्या आईच्या ह्या सगळं सांगणार आहे. असं तर माझे आईचं लग्न त्यावेळेला 52 साली झालं, 1952ला. पण त्याच्या आधी एक गोष्ट मात्र माझ्या आजोबांनी करून घेतली, की त्यांनाही भाऊसाहेब बिरेंनी विद्या मंदिरमध्ये आणलं आणि त्यावेळेला शिवाजीदाजी पाटील ट्रेनिंग कॉलेजचे ते प्राध्यापक होते आणि त्यांच्या बरेचसे ते चांगले धडाडीचे होते आजोबा, माझे आईचे वडील. आणि मग त्यावेळेला माझ्या वडिलांचं आणि आईचं लग्न झालं 52 साली. आणि मग त्यावेळेला मात्र 250 रुपये कर्ज माझ्या आईने वडिलांचं फेडून दिलं. तर ते हॉस्टेलमध्ये तिने काम केलं, RBHच्या हॉस्टेलमध्ये. आणि तेवढं ते कर्ज 250 रुपये वडिलांचं फेडून दिलं आणि मग तिचं लग्न झालं 20व्या वर्षी, 20-21 आणि दोघांना नोकरी लागली. आईला चांदवडला, दोघांना चांदवडला मिळाले. पहिलं आवडत आणि चांदवडला ते 3-4 वर्ष होते. तिथे चांदवडला मला ते कोणत्या सालात होते आई तेव्हा? ते त्यावेळेला 52ला होते. 51-52 ते 53 पर्यंत होते. 54 पर्यंत, 55 पर्यंत होते ते. 55-56 सालात होते. 56-57 पर्यंत होते. कारण मी त्यावेळेला 3 वर्षाची होती. माझा जन्म तिथलाच चांदवडचा. आणि 3 वर्षाची आई आठवणी मला सांगायची की चंद्रेश्वरीचा डोंगर ते न दमता 3 वर्षाची मुलगी पळत चढून जायची. अर्थात त्यावेळेस 3 वर्षाचे मुलं तसे शरीरही त्यांचं हलकं असतं आणि ते चढूही शकतात. आणि मग तिथे 3 वर्षाची मी झाली आणि नंतर नांदगावला बदली झाली. स्टेशनचं नांदगाव. त्यावेळेस अजूनही आपण ते नांदगाव म्हणतो की अनेक नांदगाव आहेत, पण मग स्टेशनचं नांदगाव रेल्वे स्टेशन होतं तिथे. मग तिथे आम्ही 3 वर्ष राहिलो. आणि 3 वर्षामध्ये मग आमच्या वडिलांनी गावाकडे, माझे काका होते रप पवार, त्यांनी गावाकडे तिथे माझ्या आजोबांचं तिथे एक जनावरांचं असं छोटंसं झोपडी होती आणि समोरच गोसाव्यांचं घर होतं. ते विकत घेतलेलं होतं मातीचं. त्यावेळेला बाहेर गावात म्हणजे मागचं नवं गाव जे होतं समदाण्याचं, तिथे त्यांनी माडी बांधायचं ठरवलं. माडीची रचना त्यांनी कशी केली ती नंतर मला खूप उशिरा समजलं, की सयाजीराव गायकवाडांचा जो राजवाडा आहे, आपल्या बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, त्यांचं जे राजवाडा आहे कवळाण्याला, त्या कवळाण्याला जो राजवाडा आहे त्याची छोटीशी प्रतिकृती, म्हणजे मध्ये चौक, आजूबाजूला 2 घरं. मी पुढच्या व्हिडिओत तो राजवाडा सुद्धा दाखवणार आहे कवळाण्याचा. तर आम्हाला नेहमी लहानपणी असं वाटायचं की हे घर कसं, की सगळ्यांचे असे मातीचे घर आहेत आणि आपलं असं चौक आहे, मध्येच सर्व म्हणजे आतून जिना, तिथे गॅलरी आणि असे मोठे वरती 2 हॉल. म्हणजे आता आधुनिक जसे घरं आहेत आताच्या जे लोकांचे आहेत, ती घरातनं जिना असतो. आताच्या जे नवीन लेटेस्ट जे आहेत घरांचे जे, तर घरातून जिना, तर त्या काळामध्ये तेव्हा त्या काळात त्यांनी तसं केलेलं होतं की तो घरातून जिना, आजूबाजूला इकडे एक बेडरूम, तिकडे एक बेडरूम आणि मध्ये चौक, अशा पद्धतीने. मी त्याचे तुम्हाला पुढच्या याच्यात दाखवणारच आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना माझा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि आता माझी आई पूर्ण ते घराचं वर्णन थोडक्यात सांगणार आहे. आणि याच्या पुढचे परत आम्ही आता तिचं वाढदिवस येणार आहे, त्या वाढदिवसापर्यंत आपण त्याच्या मुलाखती घेणार आहोत. तर तुम्ही माझं आईचं एवढं पूर्ण करते आहे, माझी इच्छा आहे ती, त्याच्यामुळे मी माझी इच्छा तुम्हाला, आईचं जसं शिक्षण झालंय तर ते तुम्हाला मी आता सांगणारच आहे. तसं असो, मग त्याप्रमाणे आम्ही चांदवडला 3-4 वर्ष, स्टेशनच्या नांदगावला 3-4 वर्ष, आणि ज्यावेळेला मी 5 वर्षाची झाले त्यावेळेला आम्ही समदाण्याला आलो आणि ते माडी त्यावेळेला पूर्ण झाली. माडीचं बांधकाम विटांमध्ये होतं. मग नांदगावचे ज्या वीट भट्ट्या होत्या त्याच्यातनं माझ्या वडिलांनी ट्रक भरून पाठवायचे, स्वतः ट्रकवर यायचे आणि त्या विटा तिथून पुरवल्या होत्या. आणि माझे जे काका होते रप पवार, त्यांनी इथे शीख जे होते, आत्ता मालेगावला 8 नामशी म्हणून होते, आता वारले,
त्यांची वखार विकार आहे, पण लाकडाचं काम, लाकूड काम म्हणजे तिकडचे पंजाबकडचे सुतार बोलवले होते आणि तिथे समदण्याला ते राम मंदिराच्या समोर त्यांना राहायला जागा दिली होती आणि ते दोघं जोडपं त्यांनी त्या पंजाबी शिखांनी सुतारांनी त्या माडीचं बांधकाम केलं होतं. आता आपण पुढचं जे आहे तर ते घर आहे, तर त्या घरात कोण कोण राहायचं, आईच्या बालपणाच्या ज्या गोष्टी त्या घराच्या, तर आपण त्या मी घराचे जे काही छायाचित्र काढलेले आहेत तर त्याच्यावर तुम्हाला मी सांगणार आहे. हे बघा, हे नवीन प्रवेशद्वार आहे समदाण्याचं. हे माझं माहेरगाव. माहेरगाव म्हटलं की सगळ्यांना खूप भरून येतं. आता ह्या रस्त्याने सरळ गेलं की डाव्या हाताला हायस्कूल लागतं. त्या हायस्कूलमध्येच माझं शिक्षण झालेलं आहे. आता थोडंसं पुढे जातो आहे हां, आणि सरळ पुढे गेलं की हे आमचं घर आलं. हे माझं माहेरचं घर, पर्वत निवास. याला 65 वर्ष झाली, परंतु याचं आता सध्या कोणी जास्त राहत नाही, त्यामुळे त्याचे म्हणजे हे नाही, फारशी ठेप नाही. हे 2 भाग आहेत, मध्ये चौक आहे, पर्वत निवास, आणि तिकडच्या बाजूला जे नाव आहे ते गोदावरी निवास. या पहिलं माझ्या आजोबांचं आणि आजींचं नाव आहे. मध्ये चौक आहे. एखाद्या छोट्याशा राजवाड्याला शोभावं असं ते माझं घर होतं. त्या पायऱ्या, त्याला 7-8 पायऱ्या होत्या, परंतु आता त्या रोडामुळे त्या पायऱ्या दिसत नाही. हा इकडचा बैठक हॉल होता आणि ह्या 2 रूम होत्या, एक बैठक खोली, एक दुसरी खोली. आणि या 7-8 पायऱ्या, दगडी पायऱ्या चढून गेल्यावर त्याच्यातनं आम्ही जायचो. पुढच्या दारी सहसा आम्ही यायचो नाही. मागच्या दारून आमचा वापर होता. पुढे जशी बिल्डिंग तशीच मागच्या दारी होती आणि त्या मागच्या दारच्या याच्यात मध्ये चौक होता. त्यावरच्या खिडकीतनं आम्ही बघत राहायचो. रात्रीच्या वेळेला गस्त घालणारे लोक, नवरात्रीच्या वेळेला त्या खिडकीतनं बघायचो की खरंच भूतं मोकळे फिरतायत का नाही. भूतांच्या गोष्टी आजी सांगायची आणि त्याची आम्हाला भीती वाटायची. आणि असं हे सुंदर घर असं होतं. या ठिकाणी एक झोपडी होती आणि माझ्या काकांना नेहमी वाटायचं की ह्या झोपडीची माडी झाली पाहिजे आणि त्यामुळे ही माडी झाली. वडील शिक्षक होते. माझे काका 1940ला लागले, वडील 1952ला लागले. आई पण शिक्षिका, त्यामुळे 3 पगार यायला लागले. तसं हे सचोटीने आणि शिक्षणामुळे हे घर तयार झालं. विद्यामंदिरचे सेक्रेटरी होते माझे काका र.प. पवार, पण अतिशय प्रामाणिकपणा आणि वाहून घेतलं होतं. ते काही बिचारे जास्त दिवस इथे राहिले नाही, परंतु B.एडच्या आंदोलनामध्ये मात्र त्या वरच्या रूममध्ये ते एक 4-6 महिने राहिले होते. B.एड आंदोलनामध्ये, महात्मा गांधीमध्ये B.एड आंदोलन झालं होतं त्यावेळेला. आता ह्या घरामध्ये पूर्ण गावाला असे फारसे 2 मजली नव्हतेच. एखाद दुसरा असेल घर 2 मजली अशी माडी, परंतु ही माडी बांधली. आणि आम्हाला नेहमी प्रश्न पडायचा लहान मुलांना की आपलं असं धाब्याचं घर का नाही. गेलो की एकदम सुरक्षित. इथे आम्ही घरात गेलो की आम्हाला वरून आकाश मोकळं दिसायचं. चौक होता, तो चौक का असेल, हा मधला चौक का असेल, तिथून पाणी पडायचं, तिथून ढग दिसायचे. चौकोनातलं सगळं निसर्गाचं दृश्य आम्हाला दिसायचं. चौकात बसून आम्ही जेवण करायचो. आतूनच जिना होता, माडीवर जाऊन झोपायचो, अभ्यास करायचो. आणि त्यावेळेला आमची आजी 70-71 वर्षाची असेल, आजोबा 75 वर्षाचे होते आणि त्यांना खूप आनंद वाटायचा की आपली झोपडी होती आणि आपण माडी बांधली. तसं हे गाव काही तसं म्हणजे जमीन त्याच होत्या. 12-15 एकर जमीन आमची खालच्या याच्यात होती. इकडे थोड्याफार एक 5-10 एकर जमीन वडिलांनी, त्या आजोबांनी, हे काकांनी घेतली आणि सगळ्या उत्पन्नावर सचोटीने अशी ती 10 एकर जमीन वाढवली होती. परंतु शिक्षणाची कास धरून हे सगळं झालं. असं पूर्ण गाव म्हणायचं की हे शिक्षणामुळे यांना चांगले दिवस आले. श्रीमंत तो राजवाडा पाहिला कवळाण्याचा, तर मला वाटलं अरे आपलं घरसुद्धा असंच होतं. थोडक्यात छोटं होतं, 40,000 स्क्वेअर फूटचंच होतं, पण तरीसुद्धा त्या राजवाड्यासारखं होतं. परंतु आपल्याला कळतच नाही. ते एक गाणं आहे ना, कातड्यात होती
बदके पिले सुरेख. मला खूप उशिरा या कळालं. गाण्याची किंबहुना आत्ता मला 50शी नंतर कळालं. तोपर्यंत मला असं वाटायचं की हे वाटणीसाठी घरच नाही, माझे वडिलांना पाहिजे, माझ्या दुसऱ्या काकांना, तिसऱ्या काकांना, असं वाटणीचं घर ते ना. माझे मधले काका जे होते देवमन पर्वत पवार, हे खूप धाडशी आणि ते गावचे सरपंच पण होते. 1-2 वेळा माझी काकू होती मंदोदरी देवमन पवार, ही पण सरपंच होती 2 वेळा. याप्रमाणे राजकारणामध्ये ते होते. त्यांच्या वाटणीला हे घर गेलं होतं आणि त्यांनी ते घर खूप चांगल्या प्रकारे ठेवलं